परभणी जिल्ह्यामध्ये मागील 35 तासापेक्षा अधिक काळापासून धुवाधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहतीये। अशातच गंगाखेड धारखेड रोडवर असलेल्या पुलाला गोदावरी नदीचे पाणी घासू लागलंय। त्यामुळे खबरदारी म्हणून या पुलावरील वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे। पूल बंद झाला तर 35 गावांचा संपर्क तुटण्याचीही भीती निर्माण झाली आहे। यासोबतच गंगाखेड येथील स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे। मागील 35 तासापेक्षा अधिक काळ झाला धुवाधार पाऊस पडत आहे। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। मराठवाड्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदी पात्र देखील आता दुथडी भरून वाहत आहे। आपण सध्याच्याला गंगाखेड शहरामध्ये आहोत। गंगाखेड शहरामध्ये मधून वाहणाऱ्या गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी अत्यंत वाढलेली आहे। कारण गंगाखेड धारखेड या गावांना जोडणारा जो पूल आहे या पुलाला पाणी चिटकल्याचे चित्र आपल्याला पाहावयास मिळत आहे। कारण आता सातत्याने पाऊस पडत असल्याने पाणी पातळी वाढत आहे। हा जर पूल पाण्याखाली गेला तर जवळपास 35 गावांचा संपर्क हा गंगाखेड शहरापासून तुटण्याची भीती आता निर्माण झालेली आहे। आपण पाहू शकता की गोदावरीचे नदीपात्र कशा पद्धतीने दुथडी भरून वाहत आहे। तर विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे। जिंतूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे। पाथरीमध्ये देखील नुकसान झाले आहे आणि शेलूमध्ये देखील। जायकवाडी धरणामधून गोदावरी नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग केव्हा पण केला जाऊ शकतो। त्यामुळे गोदावरी नदी पात्राची पाणी पातळी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे। अक्षय मुंडे, पुढारी न्यूज, परभणी।